आणि या एका मुद्द्यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरू शकतो असं राहुल गांधी यांनी यामधून दाखवून दिलेलं आहे। एक प्रकारे इंडिया आघाडीचं हे सरकारच्या विरोधामधलं शक्ती प्रदर्शन आपण म्हणूयात। संसदेचं कामकाज विरोधी पक्षांनी चालू दिलेलं नाही। या मुद्द्यावर धर्मेंद्र प्रधान यांचा आधी राजीनामा घ्या आणि त्यानंतरच चर्चा यासाठी राहुल गांधी आग्रही आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडीच्या खासदारांची एकजूट होणं महत्त्वाचं होतं आणि त्यामुळेच राहुल गांधींच्या निवासस्थानी आज ही बैठक झालेली आहे आणि त्यातून पुढची रणनीती जी आहे ती ठरवण्यात आली आहे। या सगळ्या माध्यमातून आज गांधी स्मृतीस्थळी हे जे आपल्याला खासदार पाहायला मिळतात राहुल गांधी यांच्या सोबत, तर इंडिया आघाडीची ही एकजूट आहे जी सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज आहे। राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी सर्व खासदार हे बसमधून उतरून हे आता गांधी स्मृतीस्थळी येत आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, काँग्रेसचे देखील आणि सर्व विरोधी पक्षातल्या विरोधातल्या पक्षांच्या खासदारांचे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत जे राहुल गांधी हे नेतृत्व करतायत। या 3 बसेस भरून खासदार आलेत गांधी स्मृतीस्थळी। तर या खासदारांचं नियोजन आधी इंडिया गेट या ठिकाणी जाण्याचं होतं, मात्र परवानगी नाकारली आणि त्यानंतर या बसेस थेट गांधी स्मृतीस्थळी आल्या आहेत। वो सड़क पे हैं तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए, तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं। उन्होंने मना कर दिया, रोक दिया। बट मेन मैसेज है स्टूडेंट्स को कि हम आपके साथ हैं, पूरा विपक्ष आपके साथ है और जो आपके साथ हो रहा है, आप पर जो वायलेंस हो रहा है उसके हम बिल्कुल खिलाफ हैं। तर कुठेही एकटं हे काँग्रेसचं आंदोलन आहे असं वाटू नये म्हणून राहुल गांधींनी इंडिया आघाडीच्या सगळ्या खासदारांना देखील आपल्या सोबत घेतलेलं आहे। एक प्रकारे राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचं हे शक्ती प्रदर्शन आहे। सरकारच्या विरोधामध्ये इंडिया आघाडी आता रस्त्यावर उतरलेली आहे। एकीकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन, दुसरीकडे काँग्रेसचं हे आंदोलन। विद्यार्थी जर रस्त्यावर उतरत असतील तर आम्ही रस्त्यावर उतरणार असं म्हणत हे सगळे खासदार आज रस्त्यावर उतरले। थेट जाऊयात प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, निखिला, तुम्ही आता जसं सांगत होते तसं इंडिया आघाडीची एकजूट आहे अशा पद्धतीचा दाखवण्याचा प्रयत्न खरं तर राहुल गांधी यांच्याकडनं केला गेलेला आहे। कारण ज्या दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वी मंगळवारी ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी आंदोलन केलेलं होतं, त्या ठिकाणी फक्त काँग्रेसचेच नेते असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। म्हणजे आपल्याला आठवत असेल तर 3:30 वाजता खरं तर राहुल गांधी आणि काँग्रेसचे काही प्रमुख नेते आणि काही खासदार त्या ठिकाणी पोहोचलेले होते। मात्र इंडिया आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत ते अगदी 6 वाजताच्या दरम्यान तिथं पोहोचल्याचं दृश्य आपल्याला त्यावेळी बघायला मिळालेलं होतं। आठवत असेल आपल्याला निखिला, तर सुप्रिया सुळे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि गटनेते आहेत संसदेतील, त्या देखील 6 वाजल्याच्या नंतर तिथं पोहोचलेल्या होत्या। अखिलेश यादव देखील 6 वाजता तिथं पोहोचलेले होते। कारण त्या आंदोलनाचा मेसेज जो आहे तो खरं तर काँग्रेसकडनं दिला गेलेला नव्हता। ते आंदोलन पूर्ण पद्धतीने गुप्ततेनं केलं गेलेलं होतं। त्याची रणनीती पूर्ण गुप्त ठेवली गेली होती। अगदी काँग्रेसच्या काही 5 ते 6 प्रमुख नेत्यांना त्याबाबत माहिती होती, अशी माहिती खरं तर नंतर समोर आलेली होती। आज मात्र वेगळ्या पद्धतीने राहुल गांधी यांनी स्ट्रॅटेजी आखल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यांनी 4 वाजता खरं तर सगळ्या काँग्रेसच्या खासदारांना मेसेज दिला की जे राहुल गांधी यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी तुम्ही सगळे बैठकीसाठी या, त्या ठिकाणी पक्षाची बैठक आहे। असं असताना इंडिया आघाडीचे जे गटनेते आहेत संसदेतील त्या सगळ्या गटनेत्यांना मेसेज दिला गेला आणि त्या गटनेत्यांना देखील या बैठकीसाठी बोलावून घेतलेलं होतं। म्हणजे इंडिया आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे असतील, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत असतील, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा असतील, कल्याण बॅनर्जी असतील, त्यासर आरजेडीचे खासदार मनोज झा हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते। हे सगळे नेत्यांना बोलवण्याचं प्रमुख कारण असं होतं की इंडिया आघाडी एकसाथ आहे। जी नीटचा मुद्दा इंडिया आघाडीने देशभरामध्ये घेतलेला आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सगळे gripped with such panic. What are they afraid of? We are MPs, we are not armed, we are not violent. We want to visit Gandhi Smriti where Gandhiji was shot. This is a sacred place. We are coming here to pay homage. Why are there so many policemen? Why are there hundreds and thousands of policemen? What are they afraid of? We saw there were barricades all around and the buses were stopped. We were in the bus for almost 30 minutes. Why?
I mean, you should ask them, what is this sense of panic that seems to have gripped